माझा नवरा आकाश एका सोनाराच्या दुकानात काम करत होता. आम्ही दोघांनी पळून जाऊन लग्न केले होते, म्हणून माझ्या माहेरच्या लोकांनी माझ्यासोबत नाते तोडले होते. माझे नाव निकिता आहे. मी दिसायला खूप सुंदर होते. मी एका श्रीमंत घरातील आईवडिलांची लाडकी मुलगी होते. पण तेव्हाच कॉलेजमध्ये आकाश नावाच्या मुलासोबत माझं प्रेम जडलं. मी आकाशशिवाय राहू शकत नव्हते. ही गोष्ट मी माझ्या आईलासुद्धा सांगितली, पण आईवडिलांनी मला खूप समजावले की मी आकाशसोबत लग्न करू शकत नाही. तो आपल्या जातीचा नाही, त्यातली त्यात तो खूप गरीब कुटुंबातील आहे. त्यांचं कुटुंब आणि आपलं कुटुंब कधीच एकत्र होऊ शकत नाही, कारण आपल्यात आणि त्याच्यात जमीन आसमानाचा फरक आहे. जर तू असं काही केलं तर समाजात आपली इज्जत राहणार नाही. पण मी तेव्हा माझ्या कुटुंबाचं काहीच ऐकायला तयार नव्हते. मीही मनाशी ठाम ठरवलं होतं की लग्न करेल तर आकाशसोबतच करेल. त्याच दिवशी मी आकाशला गुपचूप भेटले. माझ्या घरच्यांचा आपल्या लग्नाला नकार आहे हे मी आकाशला सांगितलं. आता आपण पळून जाऊन लग्न करू हे सुद्धा मी त्याला सांगितले, कारण जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीवर प्रेम करतो तेव्हा आपल्यासाठी काय चांगलं काय वाईट हे सगळं काही विसरतो. जन्मदाते आई वडीलसुद्धा आपल्याला तेव्हा आपले दुश्मन वाटायला लागतात. मी जेव्हा पळून जाऊन लग्न करण्याबद्दल बोलले तेव्हा त्यानं मला खूप समजावून सांगितलं, आपण असं करू शकत नाही. तुझ्या आईवडिलांनी तुला लहानाचं मोठं केलं. आपण त्यांना असं दुःख देऊ शकत नाही. पण माझ्या घरच्यांचा तुझ्याबद्दल काय समज आहे हे मी आकाशला सांगितलं. ते आपल्या लग्नासाठी कधीच होकार देणार नाही हे सुद्धा मी त्याला सांगितलं. पण तरी देखील तो पळून जायला तयार होत नव्हता. त्याला सगळ्यांसमोरच माझ्यासोबत लग्न करायचं होतं, तेही सगळ्यांच्या आशीर्वादाने. पण मीही त्याला बोलले, जर तुला मी हवी असेल तर तुला आज माझ्यासोबत पळून जाऊन लग्न करावंच लागेल, कारण जर तू असं केलं नाही तर माझ्या घरचे माझं लग्न दुसऱ्या मुलासोबत लावून देतील. मग आपलं प्रेम अधुरं राहील. आता मात्र आकाशला माझं ऐकल्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता, कारण तो पण माझ्या प्रेमात होता. आम्ही आमच्या गावाच्या शेजारच्या मंदिरातच लग्न करून घेतलं. माझ्या आईवडिलांना जेव्हा ही गोष्ट समजली ते खूपच चिडले. स्वतःच्या पायावर तू धोंडा पाडून घेतलास असं मला बोलले. माझ्या नवऱ्याचा खूप अपमान केला. आता आज नंतर तू आमच्यासाठी मेली आहेस असं म्हणून ते सगळे मला तिथे आकाशसोबत सोडून निघून गेले. आणि मलाही जिथं माझ्या नवऱ्याचा अपमान होतोय तिथं अजिबात थांबायचं नव्हतं. आता आकाशच माझं सगळं काही होता. आकाशने त्या दिवसापासून माझी जबाबदारी स्वीकारली. आकाशचं कुटुंब खूपच गरीब होतं. आम्ही त्या रात्री त्या छोट्याशा घरात राहिलो. मोठ्या महालात राणीसारखं राहणारी मी त्या छोट्याशा घरात सुद्धा आपल्या प्रेमासोबत खूपच खुश होते. दुसऱ्याच दिवशी आकाशनं शहराचा रस्ता गाठला. आम्ही दोघंही शहरात गेलो. तिथे गेल्याबरोबर आम्ही एक छोटंसं घर भाड्यानं घेतलं. आता आकाश आपल्यासाठी नोकरी शोधू लागला. त्याची फारच चिडचिड होत असे, कारण हातात पैसा येत नव्हता आणि लवकर एखादी नोकरीही मिळत नव्हती ज्यानं आमचं घर चालू शकतं. मी त्याला नेहमीच समजून सांगत असे, एक दिवस आपलाही चांगला दिवस येईल. पण आकाशला खूप लवकर मोठं व्हायचं होतं. त्याचे स्वप्न खूप मोठी मोठी होती आणि मी त्याला त्याच्या स्वप्नांमध्ये साथ द्यावी अशी त्याची इच्छा होती. म्हणून मी कधीच माझ्या नवऱ्याला हताश होऊ देत नव्हते. नेहमी त्याच्यासोबतच होते. शहरात आम्हाला येऊन आता महिना झाला होता. आता तर घरातील किराणाही संपला होता. गेल्या महिन्यापासून आईवडिलांशीही माझा संपर्क झाला नव्हता, कारण त्यांनी माझ्यासोबत कायमचे नाते तोडले होते. त्या रात्री आमच्या घरात अन्न शिजले नाही. आकाश उदास बसलेला असताना मी त्याच्याजवळ जाऊन बसले. आपल्या गळ्यातील सोन्याची चैन आणि हातातील अंगठी त्याच्याकडे देत त्याला म्हणाले, आकाश हे घे आणि सोन्याच्या दुकानात जाऊन मोड. याचे जे काही पैसे येतील त्याचा किराणा घेऊन ये आणि असाच आपला हाही महिना या पैशांवर जाईल. तू काळजी करू नकोस. तुला नक्की चांगली नोकरी लवकरच मिळेल. आकाश माझे सोने घ्यायला तयार नव्हता, पण मी त्याला खूप समजावले. तेव्हा तो ते चैन आणि अंगठी घेऊन सोन्याच्या दुकानात मोडण्यासाठी गेला.
तो जेव्हा घरी आला तेव्हा तो खूपच खुश होता, पण मी नाराज होते, कारण माझ्या आईनं ती खूप लाडाने केलेली चैन होती जी मी आज माझ्यापासून दूर केली होती. आकाश घरात आल्याबरोबर त्यानं माझी चैन माझ्या गळ्यात घालतच मला म्हणाला, यामुळेच नाराज आहेस ना तू? बघ, मी तुझी चैन मोडली नाही. चैन बघून मी खूपच खुश झाले. माझ्या डोळ्यातून आनंदाश्रू आले. माझ्या हातात अंगठी घालत तो मला बोलला, माझी नोकरी लागली निकू. मी एका मोठ्या सोन्याच्या दुकानात आता उद्यापासून काम करणार आहे. माझा आनंद तर गगनात मावत नव्हता. मी त्याला विचारलं, ही आश्चर्याची गोष्ट कशी काय घडली? तुला नोकरी कशी काय लागली? तेव्हा तो बोलला, अगं, मी ही चैन आणि अंगठी जेव्हा दुकानात मोडण्यासाठी गेलो तेव्हा त्या दुकानाचा मालक एका व्यक्तीसोबत त्याला एक कामगार हवा आहे असं बोलत होता. मग मीच त्याच्याजवळ जाऊन त्याला सांगितलं की मला ही एका चांगल्या कामाची गरज आहे. मी तुमचं हे सोन्याचं दुकान चांगल्या प्रकारे सांभाळू शकतो. तुमच्याकडे माझ्याबद्दल कसलीही तक्रार कधी येणार नाही. मग काय, त्या मालकाने मला 2-3 वस्तू दाखवल्या, थोडेफार प्रश्न विचारले. माझे बाबाही अगोदर सोन्याच्या दुकानात काम करायचे, म्हणून मी कधीकधी त्यांच्यासोबत जायचो. म्हणून मला त्या मालकाच्या प्रश्नाचे उत्तरं देता आले. आणि मग काय, 30,000ची नोकरी मला मिळाली. 30,000? मी आनंदानेच त्याला मिठी मारत बोलले. हो, 30,000. आकाश पण मला एकदम घट्ट मिठी मारत बोलला. त्या दिवसापासून आमचं आयुष्य बदलले असं मला वाटलं. आकाश खुश होताच, पण मीही त्याच्यापेक्षा जास्त खुश राहू लागले. आता या छोट्या घरातून आम्ही थोड्याशा मोठ्या घरात शिफ्ट झालो, जिथं आमच्या मेहनतीनं आम्ही आमचा संसार बसवू लागलो. आकाश सकाळी 9 वाजता कामाला जात असे, तर संध्याकाळी 6 वाजता तो परत येत असे. तोपर्यंत मी घरात एकटीच असे. कधीकधी आईवडिलांची खूप आठवण येत होती, पण स्वतःला खूप कंट्रोल करायचे की जर मी त्यांच्यापर्यंत फोन केला आणि त्यांनी माझ्यासोबत बोलायला नकार दिला तर सगळ्यात जास्त त्रास हा मलाच होईल. म्हणून मी माझ्या आईवडिलांना फोन करत नव्हते. आता आम्ही बऱ्यापैकी मध्यमवर्गीय कुटुंब बनलो होतो. गरजेच्या वस्तू आमच्याकडे सगळ्या होत्या. मी आकाशसोबत लग्न करून खूप खुश होते. जसं पाहिजे तसं आयुष्य जगत होते. मी दिसायला खूपच सुंदर होते, म्हणून तर त्या एरियामध्ये आजूबाजूच्या मुलीही माझ्या आता मैत्रिणी झाल्यात. एक दिवस आकाश घरी आल्यानंतर मी जरा तयार होऊनच त्याच्यासमोर बसले आणि त्यानंही मला आपल्या सोन्याच्या दुकानातील मालकाविषयी सांगायला सुरुवात केले. मलाही त्या मालकासारखं खूप श्रीमंत व्हायचं आहे, आकाश बोलू लागला. तेव्हा आकाशला मी म्हणाले, आता आपल्याकडे काय कमी आहे? जे जे जगण्यासाठी हवं ते सगळं आहे, बाकी दुसरं काय लागतं? तेव्हा आकाश मला म्हणाला, तुझे स्वप्न खूप छोटे आहेत, मला तर खूप मोठं व्हायचं आहे. मला स्वतःची गाडी, बंगला सगळं काही खरेदी करायचं आहे. तू माझ्यासाठी खूप लकी ठरलीस, म्हणत त्यानं मला मिठी मारली. आकाशच्या डोक्यामध्ये काय प्लॅनिंग सुरू होतं माझ्या लक्षात येत नव्हतं. त्याला खूप मोठं होण्याची आशा होती. मी त्याला कितीही समजून सांगितलं तरीसुद्धा तो माझ्या बोलण्याकडे नीट लक्ष देत नसे. एक दिवस मी खूपच नाराज होते, म्हणून त्यानं मला नाराजगीचं कारण विचारलं. तेव्हा मी त्याला बोलले, मला माझ्या घरच्यांची, माझ्या आईवडिलांची खूप आठवण येत आहे. त्याच्या चेहऱ्यावर स्माईल आली आणि तो मला म्हणाला, तेव्हा बोललो होतं ना, पळून जाऊन लग्न करायचं नाही, पण तूच हट्ट केला आणि आज म्हणूनच आईवडिलांपासून अशी दूर आहेस. त्यांच्या संमतीनं लग्न केलं असतं तर आज आपण त्यांच्या सोबत असतो. तेव्हा मीही जरा नाराज होतच आकाशला बोलले, तुला बोलायला किती सोपं आहे. माझे आईवडील आपल्या लग्नासाठी कधीच तयार झाले नसते. तुझं कुटुंब आणि माझं कुटुंब फार वेगळं आहे. आकाश मला बोलला, ठीक आहे, जे झालं ते झालं, एक फोन करायला काय हरकत आहे. त्यानं मला त्याच्या मोबाईलवरून माझ्या आईवडिलांना फोन लावून दिला. माझ्या हृदयाची धगधग वाढली, कारण
गेल्या 3 वर्षांपासून मी माझ्या आईवडिलांसोबत बोलले नव्हते. आज कित्येक वर्षांनी मी त्यांच्यासोबत अशी फोनवर बोलणार होते. मी किती खुश आहे ते त्यांना सांगणार होते. आकाशनं किती मेहनत करून आमचा संसार बसवला आहे हेही त्यांना सांगणार होते. पण तितक्यातच समोरून आवाज आला, आता कशासाठी फोन केला आहेस? मी इकडं हळू आवाजातच बोलले, बाबा, आई. आईनं तिकडून निकिता म्हणून माझं नाव घेतलं. पण तितक्यातच माझ्या बाबांनी आईच्या हातातून फोन घेतला असावा आणि ते मला बोलले, तुला सांगितलं आहे ना तू आमच्यासाठी मेली म्हणून, मग का फोन करतेस? आमच्यासाठी फक्त आता आमचा एक मुलगा आणि एक मुलगीच आहे, तू आमची कोणीही नाही म्हणत माझ्या बाबांनी रागानेच तो फोन बंद केला. मी खूपच रडले. आकाशने मला शांत केलं आणि म्हणाला, हे बघ, ते तुझे आई वडील आहे. आपण पळून जाऊन लग्न केलं आहे. त्यांचं नाराज होणं साहजिक आहे. पण काळजी करू नकोस, एक दिवस ते तुला माफ करतीलच. असंच थोडं आपण आपल्या प्रॉपर्टीमधला हिस्सा सोडणार आहोत. तो हसता हसता बोलला. त्याच्या या शब्दांनी माझं हृदय चिरलं. हा असं का बोलला? कोणती प्रॉपर्टी? मी आकाशला विचारलं. अगं काही नाही, असंच म्हटलं मजाकमध्ये तुला हसविण्यासाठी. म्हणून तो माझ्या कपाळाची किस घेऊन त्याच्या कामाला निघून गेला. मी मात्र त्या दिवशी खूप निराश होते. आज आकाशला माझ्यामुळे कामावर जायला जरा उशीर झाला होता. म्हणून त्याच्या मालकाने त्याला बरंच काही सुनावलं. दुकानावर यायला जर उशीर होत असेल नेहमीच, तर उद्यापासून कामावर यायची गरज नाही असंही तो बोलला. आकाशला मालकाचा खूपच राग आला होता. पण तो ठरला मालक आणि हा नोकर. म्हणून त्यानं मालकाची माफी मागून आपल्या कामाला सुरुवात केली. त्या सोन्याच्या दुकानाचा मालक रोहित हा खूपच श्रीमंत व्यक्ती होता. त्याचे मन पण साफ होते. म्हणून असेच सोन्याचे 5 दुकाने त्याची या शहरात होती. हाताखाली नोकर चाकर होते. पण त्याला बायकोचं प्रेम मिळत नव्हतं. रोहित हा खूपच रॉयल माणूस होता, खूप मेहनती. वेळेचा तो खूप पक्का होता. तो आपल्या दुकानात काम करणाऱ्या सगळ्या रोजगारांना आपल्या घरातल्या माणसांसारखं वागवत असे. त्यांच्या अडीअडचणी समजून त्यांना सुट्ट्याही देत असे. बोनसही तो चांगलाच त्या व्यक्तींना देत असे. आणि म्हणूनच आकाश हा लवकरच पुढे पुढे ग्रोथ होत चालला होता. रविवारच्या दिवशी निकिताने आपल्या नवऱ्यासाठी डबा बनवला. आता तयार होऊन त्याला बाय करण्यासाठी ती हॉलमध्ये आली. ती इतकी सुंदर होती की आकाश तिच्या रोजच प्रेमात पडत असे किंवा तो दिखावाही करत असे. आकाश तिच्याकडे बघून तिला म्हणाला, तुला माहिती आहे निकिता, माझ्या डोक्यात तू जेव्हा मला भेटली होती तेव्हा दुसरेच काही विचार होते. पण आता अगदी त्या उलट आहेत. तू तर माझी सोन्याची लॉटरी निघालीस. आज मी खूप खुश आहे की तू माझी बायको आहेस. पळून जाऊन तुझ्यासोबत मी लग्न केलं याचाही आता मला पश्चाताप नाही. नवऱ्याचं आपल्याबद्दलचं असलं बोलणं ऐकून मला छान वाटलं. मी त्याला मिठी मारली आणि जा कामाला, उशीर होतोय, आपण व्हिडिओ कॉलवर बोलूया आज असं म्हणत त्याला बाय केलं. तिकडे ऑफिसमध्ये तो वेळेतच पोहोचला. रोहित म्हणजेच त्याचा बॉस त्याच्या बायकोकडे आपल्यासाठी थोडासा वेळ मागत होता. तू माझी बायको आहेस. आपले लग्न होऊन 2 वर्ष झाले आहे. तुला आठवतं का ह्या 2 वर्षांमध्ये 2 महिने तरी तू माझ्यासोबत प्रेमाने राहिली आहेस असं? नेहमीच तुझ्या पार्ट्या असतात. नेहमीच तुला तुझ्या मित्रमैत्रिणींना भेटायचं असतं. नेहमीच तू घराच्या बाहेरही असतेस. जर तुला घराच्या बाहेरच नेहमी राहायचं होतं तर तू माझ्यासोबत लग्न का केलं संगीता? तो रागातच तिला बोलला. तेव्हा तिकडून त्याची बायको त्याला म्हणाली, हे बघ, आपल्या घरच्यांनी आपलं लग्न केलं होतं. मी बळजबरी तुझ्यासोबत लग्न केलं नव्हतं. मी अशीच आहे. पती होण्याचा रुबाब माझ्यावर करू नकोस. आणि एखादी बायको जशी नवऱ्याच्या पुढे पुढे करते तशी माझ्याकडून तू अपेक्षाही करू नकोस. ही माझी लाईफ आहे आणि मला असंच जगायचं आहे म्हणत तिकडून तिनं फोन बंद केला.
थोडासा शांत होत रोहितनं परत तिला फोन केला. ठीक आहे, सॉरी, चुकलं माझं, माफ कर मला. आणि आज आपण सोबतच डिनरला जाऊयात म्हणत तिची समजूत काढू लागला. पण संगीता एका बिघडलेली मुलगी व बायको होती. ती त्याला म्हणाली, सॉरी, माझे प्लॅनिंग आहे दुसरे. मी तुझ्यासोबत येऊ शकत नाही. आपल्याला आज भेटता येईल किंवा नाही सांगता येणार नाही, कारण मी माझ्या मित्रासोबत आहे. सॉरी म्हणत तिनं फोन बंद केला. रोहित फारच चिडला. रागातच तो त्या सोन्याच्या ऑफिसमधून बाहेर पडायला लागला. तर त्याची नजर आकाशवर पडली. आकाश आणि मी व्हिडिओ कॉलवर बोलत होतो. मी आकाशला काही गोष्टी समजावून सांगत होते. घर फक्त पैशांवरच चालतं असं नाही, घर चालवण्यासाठी प्रेम हवं असतं, त्याला समजावत होते. कारण आकाश खूप लवकर मोठी होण्याची स्वप्न बघत होता आणि मी त्याला आपले पाय जमिनीवरच राहू दे असं सांगत होते. तोच आकाशच्या हातातून त्याच्या मालकाने रोहितनं फोन घेतला आणि बोलला, तू इथे एक एम्प्लॉई आहे. तुझं काम ग्राहकांना सांभाळणं आहे आणि तू मैत्रिणीसोबत गप्पा मारत आहेस. असं करायचं असेल तर आजच इथून निघून जा. तुझ्यासारख्या लोकांची आमच्या या दुकानात गरज नाही. असं बोलून तो बाहेर पडू लागला. आकाशच्या चेहऱ्यावरील नाराजगी मला दिसली आणि मी व्हिडिओ कॉलवरूनच रोहित सरांना बोलू लागले, सर प्लीज आकाशला माफ करा. तो त्याच्या मैत्रिणीसोबत नाही तर बायकोसोबत बोलत आहे. ते काय आहे ना, आज मी पूजेसाठी बाहेर गेली होती म्हणून आमची दोघांची सकाळी भेट झाली नाही आणि म्हणूनच मी त्याला व्हिडिओ कॉल केला होता. सॉरी सर, आज नंतर मी फोन करणार नाही. माझा आवाज ऐकून लगेच रोहित सरांनी आकाशचा मोबाईल हातात घेतला. मला बघून ते क्षणभर शांत झाले आणि माझ्याकडे बघूच लागले. कदाचित पहिल्याच नजरेत त्यांना मी आवडली असावी. मी त्यांची क्षमा मागू लागले. प्लीज माझ्या नवऱ्याला कामावरून काढून टाकू नका असं बोलू लागले. तेव्हा रोहित सर म्हणाले, तुम्ही माफी मागू नका. मीच जरा टेन्शनमध्ये होतो म्हणून माझ्याकडून आकाशला असं काही बोललं गेलं. नाही कामावरून काढून टाकणार, काळजी करू नका. मीही त्यांचे आभार व्यक्त केले आणि फोन बंद केला. रोहित सर तिथून निघून गेल्यावर आजूबाजूच्या आकाशच्या मित्रांनी आकाशची चेष्टा करायला सुरुवात केली. जो माणूस आपला कुणाचंच ऐकू शकत नाही त्यानं तुझ्या बायकोचं एका क्षणात ऐकलं. तू तर खूप नशीबवान आहेस की तुला अशी सुंदर बायको मिळाली. तुझ्या सुंदर बायकोनं रोहित सरांना बघ कसं शांत केलं. मित्रांच्या अशा बोलण्यानं आकाशची कॉलर टाईट झाली आणि त्या दिवसापासून आकाशच्या डोक्यामध्ये काहीतरी वेगळेच विचार यायला सुरू झाले. आकाशच्या वागण्यात बदल वाटायला लागला. दुसऱ्या रविवारी आकाशनं मला त्याच्या रोहित सरांना आपण जेवणासाठी इन्व्हाइट करू म्हणून सांगितलं. मीही आकाशला लगेचच होकार दिला, कारण मलाही माझ्या नवऱ्याची प्रगती होताना बघायची होती. मी त्याच्या प्रत्येक गोष्टींचा खूप रिस्पेक्ट करत असे. त्या दिवशी मला जे काही स्वयंपाक चांगला जमतो तो सगळा बनवला. आकाश तो बघून खुश झाला आणि तू सुद्धा तयार होऊन बाहेर ये म्हणून सांगितलं. मी आंघोळ करून फ्रेश होऊन तयार होतच होते की दरवाजाची बेल वाजली. मी आकाशला दरवाजा उघडण्यासाठी सांगत होते, पण आकाश फोनमध्ये बोलण्यात व्यस्त होता. म्हणून तशाच ओल्या केसांमध्ये जाऊन मला तो दरवाजा उघडावा लागला. मला असं बघून रोहित सर माझ्याकडे बघतच राहिले. सॉरी सर, ते मी बोलता बोलता शांत बसले आणि पटकनच रूममध्ये तयार होण्यासाठी निघून गेले. तोपर्यंत आकाशचं बोलून झालं होतं. त्यानं रोहित सरांना बसण्यास सांगितलं. मी तयार होऊन रोहित सरांना आणि आकाशला जेवण वाढलं. इतका मोठा सोन्याच्या दुकानाचा मालक आणि माझ्या हातचं जेवण इतक्या आनंदाने खात होता, मला विश्वास बसेना. मीही त्यांना वाढतच होते. आज खूप दिवसांनी घरचं जेवण खाल्लं, खूप पोट भरलं म्हणत तो माझे आभार मानत होता. माझ्याकडे बघून त्यानं खिशातून काही पैसे काढले आणि माझ्या हातात देत मला म्हणाला, आमच्याकडे जेव्हा एखाद्या नवीन स्त्रीच्या हाताचं जेवण खाल्लं जातं तेव्हा तिला काही उपहार दिला जातो.
हे स्वीकारा. मी नको नको करत होते, पण आकाशने डोळ्यांनीच मला ते पैसे घेण्याचा इशारा केला. आता आकाशचा मालक रोहित आकाशला म्हणाला, आकाश, तू नेहमीच पैशांसाठी रडगाणं करत असतो. कधी मला इन्सेंटिव्ह वाढवून द्या, तर कधी मला लोनसाठी इतके पैसे द्या म्हणत असतो. अरे खरं सोनं तर तुझं इथे घरात आहे, ते म्हणजे तुझी बायको. इतकी चांगली तुझी बायको आहे, इतका छान तुझा संसार सुरू आहे, तरीही तू नेहमीच मोठा होण्यासाठी मोठमोठ्या चुकीचे कामं करत असतो, जे की मी तुला करू देत नाही. आयुष्यामध्ये पैसाच सर्व काही नसतो. आयुष्यात प्रेम खूप महत्त्वाचं असतं. बायको आपल्या आयुष्याचा सगळ्यात सुंदर दागिना असतो, नाहीतर काहींच्या नशिबात हे कधीच शक्य नसतं. माझंच घे ना, माझ्या नशिबात सोनं आहे, पैसा आहे, सगळं काही आहे, पण बायकोचं प्रेम नाही. तू नशीबवान आहेस. निकिताला सांभाळून ठेव. आता आकाशनं आणि मी दोघांनीही आमच्या घरी आल्याबद्दल रोहित सरांचे आभार व्यक्त केले. त्याच रात्री आकाशच्या डोक्यात काय सुरू होतं कुणास ठाऊक. त्यानं माझ्या मोबाईलवरून रोहितला थँक्यू असा मेसेज पाठवला आणि खाली निकिता म्हणून टाकलं. माझ्या मेसेजला लगेचच रोहित सरांचा रिप्लाय आला, तुमच्या हातचं जेवण खूप चांगलं होतं. इकडून मी म्हणून आकाश त्यांच्यासोबत बोलू लागला. मी रागातच माझा मोबाईल आकाशच्या हातातून घेतला. तू हे काय करत आहेस? मला असं आवडत नाही. तुला तुझ्या सरांसोबत बोलायचंच आहे तर तुझ्या फोनवरून बोल ना. आज माझ्या फोनवरून बोलून गैरसमज का निर्माण करत आहेस? मी चिडतच त्याला बोलले. त्यानं माझी समजूत काढली. खरं तर त्या दिवसापासून माझ्या नवऱ्याच्या मनात एक विचित्र अशी कल्पना मांडली गेली होती, ज्यापासून मी अजून कोसो दूर होते. दुसऱ्या दिवशी मी आकाशला टिफिन घेऊन जायला सांगितलं होतं, पण तो मुद्दामूनच विसरून कामावर निघून गेला. माझं आकाशवर खरं प्रेम होतं. मला त्याची काळजी लागून होती. तो दिवसभर उपाशी राहू नये म्हणून मी त्याचा टिफिन घेऊन त्या दुकानात गेले आणि त्याला म्हणाले, आकाश, तू टिफिन घरीच विसरून आलास, घे आणि जेवण कर. तितक्यात रोहित सर तिथे आले. मला बघून म्हणाले, बरं झालं आकाश जेवणाचा डब्बा घरी विसरला, नाहीतर तुम्ही तुमचे पाय आमच्या दुकानाला कसे काय लावले असते. चला, मी तुम्हाला आमचे दुकान दाखवतो. खरं तर मी खूप मोठ्या घरातील श्रीमंत मुलगी होते. मला हे पैसा, दागिने यात कसलाही रस नव्हता. मला फक्त प्रेमाची भूक होती, जी आकाश पूर्ण करायचा. पण आज रोहित सर मला त्यांचं दुकान दाखवत असताना त्यात एक सोन्याची ज्वेलरी मला खूप आवडली, जिला मी हात लावला. तोच रोहित सर म्हणाले, तुम्हाला आवडला का तो हार? हो, छान आहे, पण मला सध्या घ्यायचं नाही, कारण आमची परिस्थिती अजूनही इतकीही चांगली नाही. म्हणत मी माझा हात बाजूला केला, पण रोहित सरांनी तो हार उचलून माझ्या गळ्यात घालण्याचा प्रयत्न करू लागले आणि म्हणाले, माझ्याकडून हे गिफ्ट समजा. रोहित सरांचं असं वागणं आणि इतकं महागडं गिफ्ट देणं मला आवडलं नाही, म्हणून मी पटकन तो हार बाजूला काढला आणि तिथून पटकनच घरी निघून आले. ही गोष्ट मला आकाशला सांगायची होती, पण आकाश चिडेल, तिथलं काम परत तो सोडून येईल, म्हणून मी त्याच्यापासून ही गोष्ट लपवली. पण खरं तर आकाश हे सगळं दुकानात बघत होता आणि त्यालाही हेच सगळं लागत होतं. हे मला खूप लेट समजले. दुसऱ्या दिवशी आकाश माझ्यासाठी गिफ्ट घेऊन आला. ते बघून मला फार आनंद झाला. मी उघडून बघितलं तर कालचाच तो नेकलेस होता, जो बघताच मी बाजूला फेकला आणि म्हणाले, इतका महागडा नेकलेस तू कसा काय खरेदी केलास? तेव्हा आकाश मला म्हणाला, काळजी करू नकोस, मी नाही खरेदी केला, रोहित सरांनी गिफ्ट म्हणून दिला. तेव्हा मी आकाशला समजावलं, तुला माहिती आहे का, एखादा तरुण पुरुष इतका महागडं गिफ्ट कधी देतो ते आपल्याला काय करायचं, आपल्याला मिळायची महत्त्व आहे ना. म्हणत त्यानं तो हार उचलून माझ्या गळ्यात घालण्याचा प्रयत्न केला. आज मला आकाशचा खूप राग आला. मी त्याला म्हणाले, तू इतका लालची असशील मला माहिती नव्हतं. मला नको हा हार. मी अशी मुलगी नाही, तुला माहिती आहे ना. 2 वेळेचं जेवण आणि आपलं प्रेम माझ्यासाठी पुरेसं आहे. त्या रोहित सरांचा तो नेकलेस त्यांना देऊन टाक. पण आकाश या गोष्टींसाठी तयार होईना. त्यानं खूप जास्त समजावून तो नेकलेस घरातच ठेवला. आता रोहित सरांची आणि माझी नेहमीच भेट होत होती
आणि ती भेट माझा नवरा आकाश आमची करून देत होता. एके दिवशी आकाश माझ्याजवळ येत मला समजावून सांगत होता, तुला माहिती आहे ना, मला मोठं व्हायचं आहे. मला अशा छोट्या घरात नाही राहायचं. गाडी, बंगला, पैसा मला सगळ्यांमध्ये खेळायचं आहे. त्यासाठी तू माझी एक मदत कर. आज मला त्याचं ते बोलणं आवडत नव्हतं. आज माझा नवरा आकाश माझ्याकडून काहीतरी वेगळ्या गोष्टींची माग करणार होता. माझ्या प्रेमाची परीक्षा पाहणार होता. आकाश माझ्याजवळ येत मला म्हणाला, हे बघ निकिता, आज परत बॉस घरी येणार. तू त्यांच्यासोबत छान डान्स कर. त्यांना तुझ्या इशाऱ्यांवर नाचव. म्हणजे ते पूर्ण सोन्याचं दुकान हे आपलं होईल. मला तर माझ्या नवऱ्याची लाज वाटत होती. त्याचा राग येत होता. पण माझं त्याच्यावर खूप प्रेम होतं. फक्त नाचायचंच आहे ना, मी त्याला विचारलं. हो, फक्त तेवढंच करायचं आहे. त्याच्याशी हसून खेळून बोल म्हणजे झालं म्हणत मी या गोष्टींना तयार झाले. आणि त्या दिवसापासून माझं आयुष्य पूर्ण बदललं. रोहित सरांसोबत मी डान्स करत होते. माझ्या नवऱ्यानं माझं आयुष्य त्या दिवसापासून बर्बाद केलं. ग्लासमध्ये काहीतरी मिक्स करून ते मला पाजलं आणि मीही तेव्हा बहकले गेले. बेशुद्ध अवस्थेत सुद्धा मी आकाशचंच नाव घेत होते. मी आकाशवर किती प्रेम करते हे सांगत होते. रोहित सरांनी आणि आकाशनी मला बेडरूममध्ये आणलं. रात्र खूप झाली होती. रोहित सर घरातून जायला लागले. पण आकाशनं त्याला सांगितलं, इतक्या रात्री तुम्ही नाही जाऊ शकत एकटं. उद्या सकाळी जा. आज इथेच थांबा. मी आलोच म्हणत आकाश बाहेर गेला. रोहित माझ्याजवळच बसला. आकाश समजून मी त्याला माझ्याकडे बोलवलं. आणि मग काय, त्या रात्री रोहित आणि माझं सगळं काही झालं. कदाचित रोहितला जे बायकोकडून मिळत नव्हतं ते प्रेम माझ्याकडून त्याला मिळालं आणि रोहित माझ्या प्रेमात पडला. त्या दिवसापासून ही दुसरीच प्रेम कहाणी सुरू झाली. तीही माझ्या नवऱ्यामुळे. सकाळी जेव्हा मला जाग आली तेव्हा माझ्यासोबत माझा नवरा नाही तर रोहित झोपलेला होता. मी घाईतच अंगावरचे कपडे नीट केले आणि बाहेर पळत आले. आकाशला प्रश्न विचारू लागले की तू माझ्यासोबत असं का केलंस? तो रोहित चांगला नाही. त्यानं माझ्यासोबत आज हे सगळं काही केलं. जो हक्क तुझा आहे. आणि मी रडू लागले. तेव्हा आकाश हसतच मला म्हणाला, मग काय झालं? तुझ्या सुंदरतेचा काहीतरी आपल्याला फायदा तर झाला पाहिजे ना. मला माझ्या कानांवर विश्वास बसत नव्हता. म्हणजे माझ्याच नवऱ्यानं माझ्यासोबत हे सगळं केलं होतं. मी त्याची कॉलर पकडून त्याला म्हणत होते, तू असं का केलंस? तुला माहिती आहे ना मी तुझ्यावर किती प्रेम करते. मग तरीही तू मला दुसऱ्या पुरुषासोबत रात्र घालायला लावलीस. तुला लाज वाटली नाही का? तेव्हा आकाश मला म्हणाला, हे बघ, असं किती दिवस आपण गरीब बनून राहायचं. श्रीमंत होण्यासाठी अशा गोष्टी कराव्या लागतात. तू माझी बायको आहेस. बायको साथ देणार नाही तर मग कोण देणार? खरं तर मी प्रेमही तुझ्यावर तू श्रीमंत मुलगी होती म्हणूनच केलं होतं. पण तू काय केलं? पळून जाऊन लग्न करून माझ्या सगळ्या प्लॅनवर पाणी फेरलंस त्यावेळी. आता मात्र माझ्या पायाखालची जमीन सरकली. मी खूपच शांत आणि निराश होऊन गेले. म्हणजे आकाश हे एक धोकेबाज मुलगा होता. आता रोज रात्री माझ्या मोबाईलवरून माझा नवरा रोहित सरांसोबत बोलत असे. त्याची कल्पनाही मला नव्हती. त्या दिवशी आकाश तयार होऊन दुकानात गेला. रोहित सरांनी त्याला लगेचच प्रमोशनची ऑफर दिली आणि म्हणाला, तुझ्या बायकोला तुझ्यासोबत गाडीवर फिरायला त्रास होत असेल. मी तुला लोन देतोय. आता नवीन 4 चाकी गाडी घेऊन टाक आणि फिर. छोट्या घरात काही प्रॉब्लेम होत असेल तर तुला मोठी घरही दाखवतो. आता मात्र आकाशची लॉटरीच लागली होती. त्याच दिवशी माझ्या फोनवरून आकाशनं रोहित सरांना दुपारी घरी बोलवलं होतं आणि मलाही समजून सांगितलं होतं की त्याला खुश करूनच पाठव. ठरल्याप्रमाणे रोहित घरी आला. मी दरवाजा उघडला. रोहितने मला जवळ घेण्याचा प्रयत्न केला, पण मला त्याचा तो स्पर्श नकोसा झाला. माझ्यापासून मी त्याला दूर ढकललं आणि रडू लागले. रोहित आता मला रडताना बघून चिंतेत गेला. निकिता, तुला काय झालं म्हणू लागला. मी मात्र खूप रडत होते. तेव्हा रोहित मला म्हणाला, हे बघ, तू जसं समजते तसा पुरुष मी नाही. तू मला घरी बोलवलं
म्हणून मी आलो होतो, कारण मी तुझ्यावर खरं प्रेम करतो. मला तर जलन फील होते की आकाशसारख्या मुलाची तू बायको आहेस, कारण माझी बायको बाहेर फक्त फिरत असते, माझ्याकडे जराही लक्ष देत नसते. आणि म्हणूनच मला तुझ्याकडे बघून मी माझी बायको तुझ्यात बघण्याचा प्रयत्न करतो. मी आता तुझ्यावर खूप प्रेम करतो. मला बळजबरीनं तुझ्यावर काहीही गोष्टी लादायच्या नाही. तू जेव्हा म्हणशील तेव्हाच मी तुला हात लावेल. तू काळजी करू नकोस, माझं प्रेम खरं आहे आणि आयुष्यभर आता मी तुझ्यावर असाच प्रेम करेल, जरी तू माझ्याकडे आली नाहीस तरी, कारण मला तुझं शरीर नकोय, मला तुझं प्रेम हवंय. असं बोलत रोहित निघून गेला. रोहित लवकरच दुकानात आल्यामुळे आकाशला समजलं की आपल्या बायकोने त्याला निराश केलं असेल. म्हणून सुट्टीच्या बहाण्यानं आकाश घरी आला आणि निकिताला खूपच बोलू लागला. आपल्या खिशातून पैसे काढून म्हणू लागला की हे बघ, आज तो दुकानात नसल्यामुळे मला किती पैसे बाजूला काढता आलेत. तुला मोठे होण्याची इच्छा नाही का? हो, मला माहिती आहे, तू सोन्याच्या चमच्यानं जेवण केलं आहे, पण आमच्या घरी आमची लायकी पण तशी नव्हती ना. आम्ही गरिबातून भीक मागून जेवण केलं आहे आणि म्हणून मला मोठं व्हायचं आहे. मी आज त्याला खूप समजावलं, पण तो ऐकायलाच तयार नव्हता. तेव्हा मी त्याला म्हटलं की मी तुझ्यासोबत आता राहू शकणार नाही, मी माझ्या घरी निघून जाईल. माझे बाबा बरोबर बोलत होते तेव्हा तुझ्याबद्दल. गरीब विचार ते गरीब विचार. तेव्हा हसूनच तो म्हणाला, तुझ्या घरच्यांनी तुझ्यासोबत नाते आधीच तोडले आहे, त्यामुळे तुला मी जे म्हणतो ते करावं लागेल. आत्ताची आत्ता रोहित सरांना फोन कर आणि घरी बोलव. तुझ्याकडे 5 मिनिट आहे म्हणत तो रूममध्ये गेला. मी बराच विचार केला. माझा नवरा आता माझं राहिलं नव्हता. मी त्याच्यावर जितकं प्रेम करत होते ते सुद्धा प्रेम आता माझ्या मनात त्याच्याबद्दल शिल्लक नव्हतं. असा नवरा असण्यापेक्षा नसलेला बरा, मी विचार केला. आणि रोहितचे ते शब्द आठवले की तो माझ्या शरीरावर नाही तर मनावर प्रेम करतो. मी रोहितला लगेच फोन केला आणि घरी बोलवलं. माझा नवरा आकाश खूपच खुश झाला. आत्ता माझी बायको शोभते म्हणत तो निघून गेला. असा कसा नवरा आहे जो बायकोला दुसऱ्या पुरुषासाठी तयार करतो? असा कसा नवरा जो स्वतःच्या हाताने आपला रूम फुलांनी बायकोसाठी आणि बॉससाठी सजवतो, बायकोला दुसऱ्या पुरुषासोबत झोपायला भाग पाडतो? शी! आज माझ्या नवऱ्याबद्दल माझ्या मनात प्रेम नव्हते. मनोमन आई बाबांची माफी मी आज मागत होते. थोड्या वेळाने रोहित घरी आला. मी त्याच्यासोबत दुपारी जे वागले होते त्यासाठी त्याची क्षमा मागितली. त्यानं मला जवळ घेत माफ केलं. मी त्याच्यासाठी तयार झाले होते, पण त्यानं मला खाली बसवतच विचारलं, तुझ्या मनात काही गोष्टी असेल तर माझ्यासोबत शेअर कर, मी तुला असं निराश बघू शकत नाही. तेव्हा मी रोहितला माझ्यासोबत माझ्या लग्नापासून जे काही घडलं ते सगळं काही सांगून दिलं. आकाश माझ्यासोबत कसं वागत आहे, तुमचा कसा फायदा घेत आहे ते सगळं काही सांगितलं. रोहितलाही आकाशचा फार राग आला होता. त्यानं माझे डोळे पुसले आणि तू काळजी करू नकोस, मी सांभाळून घेईल म्हणत तो जायला लागला. पण आज खऱ्या अर्थाने हा पुरुष मला माझा वाटला. मी त्याला माझ्याजवळ यायचा इशारा केला आणि त्याला मिठी मारली. मी तुमच्यावरच खूप प्रेम करते म्हणू लागले. त्यानंही मला जवळ घेतलं आणि मी तुला या सगळ्या दुःखापासून दूर ठेवेन असं वचन दिलं. आता आम्ही दोघंही फार खुश होतो. पण मी जसं सांगत होते तसंच रोहित माझ्या नवऱ्यासोबत वागत होता. रोहितनं आकाशचं प्रमोशन काढून घेतलं. त्याला 4 चाकी घेण्यासाठी जे लोन दिलं होतं तेही परत घेतलं. फक्त पगारात जरा वाढ केली. आकाश आता जरा दुःखी राहायला लागला होता, पण मी मात्र खूप खुश होते. मी जेव्हाही कधी फोन करेल तेव्हा रोहित माझ्यासाठी यायचा. माझ्या छोट्या छोट्या इच्छा पूर्ण करायचा. माझ्यासाठी तो जीवही द्यायला तयार होता, कारण त्याला बायकोचं महत्त्व माहिती होतं. माझ्याकडे परपुरुषाला तो बघूही द्यायचा नाही. इतकं फुलासारखं मला जपायचा. दोघांतील आता हे प्रेम बघून आकाशला जलन फील व्हायला लागली. आणि त्या रात्री तो माझ्याजवळ येत मला म्हणाला, बस झालं आता तुझं हे त्या रोहितसोबतचं नाटक करणं. मी इतकं तुला त्याच्याकडे सोपवलं तरी त्या बॉसने माझं प्रमोशन कॅन्सल केलं. आता तुला त्याच्याजवळ जायची गरज नाही, विसरून जा सगळं. आपली आपली लाईफ आता आपण जगू, तू माझी बायको आणि मी तुझा नवरा. तो माझ्याजवळ येण्याचा प्रयत्न करू लागला, पण
मी त्याला दूर केलं आणि म्हणाले, तू म्हणशील ते मी करेन, हा तुझा गैरसमज आहे. मी आता तुझ्यावर प्रेम करत नाही. माझ्या अशा बोलण्यानं आकाशनं माझ्या गालात मारलं. तरीही त्याला न घाबरता मी त्याला बोलले, मी आता फक्त आणि फक्त रोहितवरच प्रेम करते. रोहितच माझ्यासाठी सगळं काही आहे. प्रेम काय असतं ना ते त्याच्याकडून शिक. तू तर फक्त माझ्या सुंदरतेचा फायदा घेतलास, श्रीमंतीचा फायदा घेतलास. पण मी पळून आले म्हणून तुझा तो प्लॅनही कॅन्सल झाला. नाहीतर तुला तर माझ्या श्रीमंत घरात घर जावई म्हणून बसायचा इरादा होता. पण आता तुझं हे स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही, कारण मी तुझ्यासोबत घटस्फोट घेणार आहे. आकाश आता खूपच चिडला आणि मला मारायला प्रयत्न करू लागला. तितक्यातच तिथे रोहित आला. मला पटकन आकाशपासून त्यानं बाजूला केलं. रोहित वकिलांसोबतच आला होता, तेही पूर्ण पेपर घेऊन. त्या दिवशी रोहित आणि त्याची बायको या दोघांचाही घटस्फोट झाला होता आणि आज माझा आणि आकाशचा. आकाश मला घटस्फोट द्यायला तयार नव्हता, पण रोहितनं ते पूर्ण दुकान आणि त्याची सत्ता आकाशवर सोपवली. आकाशनं खुशीतच पेपरवर सह्या केल्या, कारण त्याला बायको नाही तर फक्त पैसा महत्त्वाचा होता. मीही त्या बंधनातून मुक्त झाले आणि रोहितसारख्या मुलासोबत लग्न करून सुखी. आज मी रोहितसोबत खूपच खुश आहे आणि रोहितही माझ्यासोबत खूप आनंदात, कारण आम्हाला दोघांनाही पैसा महत्त्वाचा नव्हता. आम्हाला फक्त एकमेकांचं प्रेम, आपुलकी महत्त्वाची होती. एकामेकांची वेळ महत्त्वाची होती, जे आम्ही दोघेही एकामेकांसाठी करत होतो. माझं आयुष्य मला कुठून कुठपर्यंत घेऊन आलं होतं. माझ्यासोबत आकाशमुळं खूप वाईट घडलं होतं. माझे आईवडील त्याच्यामुळेच तुटले होते, पण रोहितमुळं आज माझे आईवडील माझ्यासोबत आहेत. कारण रोहितनं माझ्यासोबत जे काही घडलं, आकाशने जे काही केलं ते सगळं त्यांना सांगितलं. रोहित किती मोठा श्रीमंत माणूस आहे आणि त्याच्याकडे किती प्रॉपर्टी आहे, तो आमच्या मुलीला किती सुखात ठेवतोय हे बघून माझ्या आईवडिलांनीही त्या दिवशी मला माफ केलं आणि स्वीकारलं. म्हणून मी आज स्वतःला खूप नशीबवान समजते की इतकी मोठी चुकी करूनही देवाने मला ती सुधारण्याचा एक चान्स दिला आणि माझ्या नशिबात माझ्यावर प्रेम करणारा माझा नवरा रोहित दिला. आकाशला पण त्याच्या चुकीची शिक्षा मिळाली, कारण ते सोन्याचं दुकान त्यानं काहीच महिन्यात गमावलं आणि आज तो परत छोट्याशा दुकानातच काम करायला भाग पडला. आज त्याला माझी बोललेली ती प्रत्येक गोष्ट आठवते. आज परत तो मला त्याच्या आयुष्यात बघू इच्छितो, पण आज माझ्यासाठी त्याची किंमत शून्य आहे. स्त्री तर फक्त आपल्या नवऱ्यासाठी जगत असते, पण नवरा असा आकाशसारखा असेल तर तिनं काय करावं. म्हणूनच मी माझं सगळं काही आता माझा नवरा रोहितला मानते. या गोष्टीचे तात्पर्य, निस्वार्थ प्रेम हे फक्त आईवडीलच करू शकतात. म्हणून आईवडिलांना धोका देऊ नका आणि प्रेमात पडताना त्या मुलाचं मन, त्याच्या भावना ह्या ओळखा. तो धोका तर देत नाही ना हे बघा, कारण आजकाल फक्त पैशांसाठी प्रेमाचा दिखावा केला जातो. डोळे झाकून प्रेम करू नका. डोळे झाकून आंधळा विश्वास हा कुणावरच करू नका. चला तर मग आजची कथा तुम्हाला कशी वाटली मला नक्की कॉमेंट करून कळवा. मला माहिती आहे तुम्हाला नक्की आवडली असेल, म्हणून या स्टोरीला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.